4 वेळा तरी चल चल म्हटलीस तू, अजून तुझे पाय बाहेर पडले नाहीत. ती गाडी काय झालं? तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही चाललो बाहेर. आज शुक्रवार आहे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या आणि एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललोय आता बाहेर कुठेतरी असंच फिरायला म्हणून. उन्हाची कंडिशन खूपच खराब आहे. थोडंसं आभाळ आलंय, एवढं ऊन जाणवत नाहीये. आता आहे 38 डिग्री सेल्सिअस. 38, अजून 40 नाही झालं. तरी आम्ही चाललोय धाडस करून काल फिरायला. याच वेळेला 40 डिग्री होतं. 40 डिग्री ह्या वेळेला मी जी गाणी ऐकतो ती गाणी हिला कधीच आवडली नाहीत, परंतु आज दाखव कुठलं गाणं लागलेलं. मी हे गाणं लागलं. हे गाणं मला आवडतं आणि हिला आवडत नाही म्हणून मी स्किप केलं. तर हिनं काय म्हटलं, ते लाव की गाणं छान आहे. कसं काय बरं वाटलं ऐकून. कसं हा बदल घडू शकतो? बदल नाही. संगतीचा परिणाम आहे. संगतीचा परिणाम. तुझ्याशी भांडून कंटाळा आला रे निखिल गाण्याच्या बाबतीत दरवेळी. हे बघा ते गाणं लागलंय. दर जरा आता आम्ही चाललोय खंबाटकी घाटामधनं. मग तिकडं जो दिसतोय रस्ता, दॅट इज युअर न्यू बोगदा, न्यू टनल. नवीन टनल सुरू झाल्यानंतर ऑलमोस्ट दिस जर्नी विल बी कट ऑफ बाय 15 मिनिट्स. आय थिंक 15 मिनिट्स. गाडीत कळत नाही आहे बट खूप गरम आहे. तर हे मी दाखवत होतो की हा माझा आमचा घाट आहे, माझी गाडी आहे. आणि हा जो रस्ता दिसतो इकडनं, हा जो हा नवीन बोगद्यातला रस्ता, दॅट इज द न्यू टनल रोड. हा रोड लागायला चल. तर आम्ही सहज जात होतो आणि बाजूला असं छान एक मस्त शेत वगैरे लागलंय आणि इथं असं मागं खूप छान असं किती म्हणजे किती शांत वाटते, किती शांत वाटते. लाईक खूप समाधान. पुण्यामध्ये जी गडबड गडबड असते आणि इथं जी शांतता आहे, मॅचच नाही होऊ शकत. मॅच होऊ शकत नाही. आणि इथले लोक किती सुखी असतात, किती शांत आहे. इकडं अजिबातच आवाज नाही, हॉर्न नाही, प्रदूषण नाही, किती स्वच्छ हवा आहे. फील दिस. लाईक इथं किती शांत आहे. हा अख्खा रस्त्यावर कोण गर्दी नाही आहे, पोकळं प्रदूषण नाही आहे, ना कार्स आहेत, ना हॉर्न्स आहेत, काहीच नाही आहे. वी बोथ आवर कार अँड एम्प्टी रोड. खतरनाक. कसली शांतता आहे, माइंड ब्लोईंग. मनशांती करायला इथे यावं. भारी वाटते ना. खूपच छान वाटतं. तर आम्ही पोचलोय वेण्णा लेक पाशी महाबळेश्वर. आणि निखिल गेलाय माझ्यासाठी बुट्टा आणायला. इथं खूप भारी बुट्टा मिळतो आणि बघूनच खायची इच्छा झाली, सो आता तो आणायला गेलाय. बुट्टा पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात. मला उन्हाळ्यात पण आवडतो, असं नाही की थंडीच्या दिवसातच खायला पाहिजे. कसला भारी लागतो यार. हो हे वेण्णा लेक पूर्ण ट्राय झालाय. आता मी खाणार आहे. खा. गरम आहे का? गरम आहे. आमचे जुने मेमरीज आहेत.
इथं तुला पाहिजे? मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा, खूप लहान म्हणजे खरंच खूप लहान होतो, 4थीत वगैरे असेल तेव्हा इथं आलो होतो आम्ही. आणि आता तर हा लेक पूर्ण ड्राय पडला, मध्ये खूप छान बोटिंग चालू असतं आणि खूप पाणी असतं. आता पूर्ण ड्राय पडला. हिला हे दिलं की नाही बस, तोंड बंद होतं हिचं, सगळं बंद होतं हिचं, शांती मला मिळते. कॉफी पाहिजे मॅकडॉनल्ड्सची, आणि तू पाहिजे पण माझ्याकडनं काढून खातोयस तू. मला म्हणजे मला नाही ज्यूस खा एकटी. खरंच छान आहे. का खातोस? दे मग, ठेव थोडस. 2 आणायचं होतंस ना मग. इथं बघायला लागलोय सगळे आंब्याची झाडं दिसायला लागलेत. युजली आम्ही आता मागच्या वेळेला रत्नागिरीमध्ये गेलो होतो कधी, रत्नागिरीमधले कोकणातले जे इंटरनल रस्ते आहेत त्याच्यात पण असंच सेम आंब्याची झाडं असतात. आंब्याची झाडं कोण लावली असतील तर काय माहित नाही. मळा तर नाही हा. कोण लावले असतील एवढे सगळे झाडं? आणि येताना पण आहे की नाही देरवर मँगो ट्रीज, ते पण कोण लावले असेल काय माहिती. We look to the mountains. We don't care if it's only a dream. Nothing is really what it seems anyway. Now little by little, in the twilight's gentle flow. आम्ही पोचलो इकडे. सो हा जो पॉईंट आहे हे बेसिकली कोयना धरणचं बॅकवॉटर आहे. आणि लाईक आत्ता इथं पाण्याची लेवल कमी आहे, सो आम्ही काय बोटिंग करणार नाही. युजली बोटिंग पण चालू येते. तर आता इथं एवढं ऊन आहे की आम्हाला थांबणं पण शक्य नाही आहे. तर आम्ही विचार करतोय की कुठेतरी जाऊन सावलीमध्ये आम्ही बसू आणि थोडं चिल करू. ऊन जास्त, आम्ही सावली शोधून एक जुगाड करून बसलो इकडे आता, कारण कुठं सावली नाही आहे म्हणून. तर इथं एक फेरी चालली आहे. व्हेर वी आर सिटिंग राईट नाव, इथं बसलो आहे आपण, हे पाण्याखाली असणार आहे. ओके. ज्यावेळी इथं खूप पाणी असेल तेव्हा. हे इथं पूर्ण पाण्याखाली आता असणार. इथं कमी पाणी आहे, म्हणजे इथं वेळ पाणी असेल तेव्हा. तिथंपर्यंत ते जे दिसतंय ना तिथं दाखवते, हां हां ओके. तो पॉईंट जो दिसतोय ना तिथंपर्यंत पाणी असणार, पूर्ण पाण्याखाली असणार आहे. आणि तिथं जे दिसते ना ते पण जे तिथं सिमेंटचा रस्ता तिथे दिसतोय ना हां तिथंपर्यंत ते पाण्याखाली असणार आहे. निघायचं निघूया. चल. आपण काय बोटिंग करणार नाही, सो देयर इज नो पॉईंट इन स्टॉपिंग, बट दिस इज अ एक्सलंट स्पॉट. In the dance of fading light we grow. And all the warnings. आता आम्ही चाललो मॅप्रोच्या खरेदीला. आम्ही इथं फक्त एक गोष्ट घ्यायला आलो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आम्ही खरेदी तर भरपूर होते, बट मेन यायचं मोठं एकच गोष्ट आहे, ते कुठले तरी चॉकलेटचे इथंच मिळतात फक्त. फेलेरोची चॉकलेट आमच्या घरामध्ये मागच्या वेळी आम्ही घेऊन गेलेले 4 मॅप्रोचे सिरप तसेच फ्रीजमध्ये पडलेत, ते अजूनही संपलेले आहेत. आणि ह्याला परत नवीन पाहिजे, नवीन कुठं तरी फ्लेवर मिळाला, म्हणजे ते परत फ्रीजमध्ये साचवायला. काय साचवायचं आहे घरामध्ये फ्रीजमध्ये सगळं? पण नवीन फ्लेवर नको नाही, आलो इथं रोज ते येतो आपण. संपव आपण ऑनलाईन मिळते मॅप्रोचं सगळं. हे बघ अशी शेती करतात, दाखव जरा स्ट्रॉबेरीची. मला आवडतात पण तू मला घेऊनच देत नाहीस. किल हे घे, तुला माझ्याकडून हे गिफ्ट. मी देतो तुला. थँक्यू. ब्रेक पण लूज झाला. दुधाचं चॉकलेट खाऊन
तोंड चॉकलेटी करून घेणारा पोरगा. ई कर ई. जेवण पोटात गेल्यावरती सुख मिळते ना. यासाठी मी एवढा भुकायलेला होतो. पहिल्यांदा आम्ही इथं आल्यानंतर आधी खाल्लो. पहिल्यांदा पोटोबा, आता मग विटोबा. पण दाबेली सगळं करायला. एक घोट पिले तर अख्खा पिले म्हणून सांगायला. स्वतः पिलाय. पोटात जाऊन नाचणार आहे ते. दूध माझं नाचणार आहे पोटात. इथलं कूलर बंद पडला. इथं खूप छान वारं येत होतं. घेऊन बसली कारण कूलर होता इथंच. कूलर आहे. विचार काढलो इथं काढून बसली. खूप भारी वारं येत होतं. आता गरमीमध्ये कोण पण वारं शोधणारच ना. मग तसं मी कूलर बघून बसली इकडं खायला. त्यात माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही. तुझं काही चुकलंय का? आम्ही घेतलं होतं क्लासिक सँडविच. कसं होतं? मला नाही आवडलं. मी ठीक होतं. एकच पीस खाल्लं. नॉट बॅड. हॉट चॉकलेट होतं. हॉट चॉकलेट एक नंबर होतं. इफ यू कम टू मॅप्रो हॅव हॉट चॉकलेट. एक गोष्ट घेतो मी. बाकी सगळं दिव्याचं आहे. पिशवी किती क्यूट आहे.